लातूरच्या शिक्षण विभागातून या घडीची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत असून लातूरच्या ट्यूशन एरियाला प्रशासनाने आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का दिलाय। लातूरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये म्हणजेच MIDC भागात सुरू असलेले सर्व खासगी कोचिंग क्लासेस, हॉटेल्स, खानावळी आणि वस्त्रालय तात्काळ बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे लातूरमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून तब्बल 27 एकर परिसरात जो भाग केवळ उद्योगांसाठी राखीव होता तिथे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षणाच्या कमर्शियल बाजार मांडला गेल्याचा आरोप आहे। 2011 पासून या बेकायदेशीर वापराच्या विरोधात सातत्याने तक्रारी दाखल होत होत्या। प्रशासनाने कठोर भूमिका घेत कायदेशीर कारवाईचा थेट इशारा दिलाय। पण प्रशासनाला अचानक एवढ्या वर्षानंतर जाग का आली तर याचं मुख्य कारण आहे नेट पेपर फुटी प्रकरण। या प्रकरणात लातूरचे नामांकित प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना CBI कडून अटक झाल्यानंतर लातूरच्या या संपूर्ण क्लास संस्कृतीवर आणि कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। दरम्यान या कारवाईच्या आदेशानंतर पालकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने ही व्यवस्था बंद करू नये अशी मागणी अनेक पालकांनी केली आहे। उद्योगांऐवजी कोचिंग इंडस्ट्री बनलेल्या या भागाचे भवितव्य आता टांगणीला लागले आहे। प्रशासनाच्या तडकाफडकी आदेशानंतर लातूरच्या या कोचिंग हबवर नेमका काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या कारवाईवर तुमचं मत काय आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवान घडामोडीसाठी पाहत रहा .com महाराष्ट्र तसेच YouTube चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा।